नमस्कार. आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम प्रॉब्लेम बघूया. गंगा, यमुना अँड गोदावरी आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2018 was as follows. Balance sheet as on 31st March 2018. Liabilities: capital account Ganga 25,000, Yamuna 10,000, Godavari 5,000. Ganga's current account 3,000, sundry creditors 4,000, bank loan 3,000. Asset side: current account Yamuna 2,000, Godavari 4,000, premises 17,200, machinery 10,800, debtors 9,600, cash 6,400 आणि टोटल आहे 50,000. Additional information: Godavari was declared insolvent and hence the firm was dissolved as on that date. Premises were sold at rupees 14,800. Machinery realized rupees 6,400. Bad debts and discount allowed to debtors amounted to rupees 1,600. Sundry creditors agreed to receive 80 paise in a rupee in full satisfaction of their claim. Bank loan was settled at 60% of book value. During the course of dissolution, a liability under an action for damages was settled for rupees 1,400 against 2,100. Provided in the books of the firm. The expenses of realization amounted to rupees 900. Godavari contributed rupees 1,900 from her private property. Prepare ledger accounts in the books of the firm. या ठिकाणी गंगा, यमुना आणि गोदावरी या 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वल आहे. आपल्याला ॲसेट्स लायबिलिटी दिलेल्या आहेत आणि गोदावरी ही जी पार्टनर आहे ती इन्सॉल्वंट झालेली आहे. मग आता प्रॉब्लेम सोडवताना प्रथम आपण ज्या ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्स ट्रान्सफर करूया. त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. To sundry assets, premises 17,200, machinery 10,800, debtors 9,600 आणि टोटल ॲसेट्स आहेत 37,600. त्यानंतर करंट अकाउंट यमुना आणि गोदावरी. तर ॲसेट्सला दिले म्हणजेच त्यांचे डेबिट बॅलन्स आहे आणि डेबिट बॅलन्स असल्यामुळे आपण ते करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन यमुना 2,000, गोदावरी 4,000 आणि शेवटी कॅश बॅलन्स दिलेला आहे 6,400. कॅश बॅलन्स कॅश अकाउंटला आपण मांडणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,400. आता आपण लायबिलिटी ट्रान्सफर करूया. त्याची एंट्री होते सन्ड्री लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट आणि मग रिलायझेशन बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट. मग त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स
4,000 बँक लोन 3,000 आणि टोटल लायबिलिटी होतात 7,000. त्यानंतर कॅपिटल अकाउंट गंगा कॅपिटल अकाउंट. आता विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला करंट अकाउंट दिलेला आहे, म्हणजेच हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम फिक्स कॅपिटल मेथडचा आहे, म्हणून आपण करंट अकाउंट पण ओपन केलेलं आहे आणि कॅपिटल अकाउंटसुद्धा ओपन केलेलं आहे. मग आता कॅपिटल अकाउंटचे आपण बॅलन्सेस मांडणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन गंगा 25,000, यमुना 10,000, गोदावरी 5,000. त्यानंतर गंगाच करंट अकाउंट 3,000. इथे गंगाच्या करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट आहे, म्हणून क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000. अशा पद्धतीने आपण ॲसेट्स आणि लायबिलिटी ह्या ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. गोदावरी वॉज डिक्लेअर्ड इनसॉल्वंट अँड हेन्स द फर्म वॉज डिसॉल्व्ड ॲज ऑन दॅट डेट. प्रिमायसेस वेअर सोल्ड ॲट ₹4,800. मशिनरी रिलाइज्ड ₹6,400. Bad debts and discount allowed to debtors amounted to ₹1,600. इथे आपल्याला ज्या ॲसेट्स रिलाइज्ड करायला सांगितल्या त्यापैकी प्रेमायसेस सोल्ड केलेले आहेत, मशिनरी रिलाइज केलेली आहे आणि सन्ड्री डेटर्सवरती बॅड डेब्ट्स आणि डिस्काउंट हे 1,600 अलाव केलेलं आहे. म्हणजेच आता इथे आपण सपोर्टेड वर्किंगमध्ये बघणार आहोत की किती अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. मग अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम डेटर्स. मग आता डेटर्सची व्हॅल्यू आहे व्हॅल्यू ऑफ डेटर्स मायनस बॅड डेब्ट्स अँड डिस्काउंट अलाउडेड. मग आता व्हॅल्यू ऑफ डेटर्स आहेत 9,600 आणि मग बॅड डेब्ट्स म्हणून किती अमाऊंट आपण अलाव केलेली आहे तर 1,600. म्हणजेच ॲक्च्युली आपल्याला मिळालेले आहेत फक्त 8,000. मग आता आपण एंट्री करूया. त्याची एंट्री होते बँक कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग आता ह्या ज्या ॲसेट्स आपण पेड केलेल्या आहेत त्यामध्ये बाय कॅश अकाउंट त्यामध्ये प्रिमायसेस 14,800, मशिनरी 6,400 आणि डेटर्स 8,000 आणि मग टोटल ॲसेट्स रिलाइज्ड होतात 29,200. म्हणजेच इथे आपल्याला कॅश मिळणार आहे. मग कॅश मिळणार आहे म्हणून त्याची एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि टोटल कॅश होते 29,200. मग आता ॲसेट्स रिलाइज झालेल्या आहेत. मग त्यापुढे आपण बघूया. सन्ड्री क्रेडिटर्स ॲग्रीड टू रिसीव
80 पैसे इन अ रुपी इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर क्लेम. म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स जे आहे ती जी अमाऊंट आपण पेड केलेली आहे ती 80 पैसे म्हणजेच 80% ऑफ व्हॅल्यू ऑफ क्रेडिटर्स. मग आता त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. सेकंड, अमाऊंट पेड टू क्रेडिटर्स आता क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू ऑफ क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्सची व्हॅल्यू जी आहे क्रेडिटर्स 4000 आणि मग 80 पैसे जे आहे ते आपण पेड केलेले आहेत. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन 80/100 म्हणजेच 80%. इथे 2 शून्य गेले आणि मग यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 3200 म्हणजे 3200 एवढी अमाऊंट आपण पेड केलेली आहे. मग आता त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट क्रेडिटर्स 3200. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे आपण आता एकत्र सगळ्या कॅश आहे त्याची एंट्री करूया. ड्युरिंग द कोर्स ऑफ डिझॉल्युशन बँक लोन राहिले. बँक लोन वॉज सेटल्ड ॲट 60% ऑफ बुक व्हॅल्यू. मग त्याचंही कॅल्क्युलेशन आपण करूया. 3, अमाऊंट पेड टू बँक लोन आणि मग बँक लोनच्या 60% अमाऊंट आपण पेड केलेली आहे. मग बँक लोन आहे 3000 इंटू 60/100. 60% असल्यामुळे आपण छेदस्थानी 100 घेतलेले आहे. कॅल्क्युलेशन 2 शून्य गेले 1800 म्हणजे 1800 एवढं आपण बँक लोन पेड केलेलं आहे. मग त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश आणि बँक लोन. मग बँक लोन आपण दिलेलं आहे 1800. त्यानंतर पुढे ड्युरिंग द कोर्स ऑफ डिझॉल्युशन अ लायबिलिटी अंडर अन ॲक्शन फॉर डॅमेजेस वॉज सेटल्ड फॉर 1400 अगेन्स्ट 2100 प्रोव्हायडेड इन द बुक्स ऑफ द फर्म. इथे कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे 2100ची आणि ती जी 2100 अमाऊंट आहे ती सेटल केलेली आहे ₹1400. मग त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. मग आता कॉन्टिंजंट लायबिलिटी $1400. पुढे द एक्सपेन्सेस ऑफ रिलायझेशन अमाऊंटेड टू ₹900. मग आता रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत 900. मग रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश रिलायझेशन एक्सपेन्सेस 900. मग रिलायझेशन टू कॅश बाय रिलायझेशन कॅश अकाउंटला मांडणार आहोत आपण. कॅश बाय रिलायझेशन आणि टोटल लायबिलिटी होते टोटल कॅश होते 7300. मग ज्या कॅश पेड केलेल्या आहेत त्या आहेत क्रेडिटर्स, बँक लोन, कॉन्टिंजंट लायबिलिटी आणि रिलायझेशन एक्सपेन्सेस. आणि टोटल कॅश पेड केलेली आहे 29,800.
200. त्यानंतर पुढे गोदावरी कॉन्ट्रीब्युटेड ₹1,900 फ्रॉम हर प्रायव्हेट प्रॉपर्टी. मग गोदावरी जी इन्सॉल्वंट झालेली आहे तिच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून 1,900 मिळालेले आहेत. मग त्याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू गोदावरीज कॅपिटल अकाउंट. गोदावरी कॅपिटल अकाउंट ₹1,900. मग कॅश टू गोदावरी कॅपिटल, गोदावरी कॅपिटल बाय कॅश अकाउंट 1,900. मग आता विद्यार्थ्यांनो आपण सर्व ॲडिशनल इन्फॉर्मेशन कंप्लीट केलेले आहेत. मग आता आपण प्रथम रिलायझेशन अकाउंट क्लोज करूया. मग रिलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना आपण बघितलं तर डेबिटची टोटल ही जास्त होते. म्हणजेच इथे डेबिट बॅलन्स आहे 44,900. डेबिट बॅलन्स आहे म्हणजेच इथे लॉस होतो आणि तो लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. आणि मग इथे लॉस होतो आहे 8,700. आणि हा लॉस या तीनही पार्टनर्सला इक्वल रेशोमध्ये आपल्याला द्यायचा आहे. गंगा, यमुना आणि गोदावरी. मग आता इक्वल रेशो जर आपण बघितला तर तो येतो 2,900. 2,900, 2,900, 2,900. आणि मग जो हा लॉस आहे हा लॉस आपण पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत टू रिअलायझेशन अकाउंट. लॉस 2,900, 2,900, 2,900. मग आता आपण पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करून त्यांचे बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. मग आता प्रथम आपण बघणार आहोत गंगा अकाउंट. गंगा अकाउंटची टोटल आहे 3,000. आणि जो डिफरन्स येईल तो आपण ट्रान्सफर करणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि डिफरन्स येतो ₹100. आणि मग हा डिफरन्स जो आहे तो गंगाच्या पार्टनर्स कॅपिटलला आपण ट्रान्सफर करणार बाय करंट अकाउंट 100. त्यानंतर आपण यमुनाचं अकाउंट बघूया. यमुनाचं अकाउंट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की डेबिटची टोटल ही जास्त येते 4,900. 4,900. आणि हा डिफरन्स आहे तो कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 4,900. मग आता टू पार्टनर्स करंट अकाउंट यमुना 4,900. आणि त्यानंतर आपण गोदावरीचं करंट अकाउंट क्लोज करणार आहोत. आणि मग गोदावरीचं
करंट अकाउंटची टोटल होते ती पण टोटल डेबिटची येते 6,900 आणि मग जो डेबिट बॅलन्स आहे तो येतो आहे 6,900. पार्टनर्स करंट अकाउंट जर बघितलं आपण तर फक्त गंगाचा क्रेडिट बॅलन्स आलेला आहे आणि यमुना आणि गोदावरीचा डेबिट बॅलन्स हा आलेला आहे. मग आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. त्याच्या अगोदर आपण हे लक्षात घेऊया की गोदावरी ही इन्सॉल्वंट आहे आणि मग इन्सॉल्वंट पार्टनर्सचं जे कॅपिटल अकाउंट आहे करंट अकाउंट आपण प्रथम क्लोज करणार आहोत. मग गोदावरीचा जो डेबिट बॅलन्स गोदावरी कॅल्क्युलेशन करूया. गोदावरी इन्सॉल्वंट पार्टनर आहे. त्यामुळे आपल्याला इथे तिची कॅपिटल डिफिशियन्सी काढायची आहे. मग कॅपिटल डिफिशियन्सी इज इक्वल टू डेबिट बॅलन्स मायनस क्रेडिट बॅलन्स. मग आपण जर गोदावरीचं कॅपिटल अकाउंट बघितलं तर डेबिट टोटल आहे 6,900 आणि क्रेडिटची पण टोटल आहे 6,900. म्हणजेच डेबिट बॅलन्स पण येतो 6,900 आणि क्रेडिट बॅलन्स पण येतो 6,900. म्हणजेच गोदावरीची कॅपिटल डेफिशियन्सी ही नील आहे आणि मग नील असल्यामुळे ती इतर पार्टनर्सला पेड करावी लागणार नाही. त्यानंतर आपण गंगा या पार्टनरचं अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट बॅलन्स येतो 25,100 आणि मग हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. कॅश अकाउंट 25,100. यमुनाचं अकाउंट आपण क्लोज करूया. तिचा पण डेबिट लहान आहे आणि क्रेडिट जास्त, म्हणजे क्रेडिट टोटल येते आणि क्रेडिट डिफरन्स किंवा कॅपिटल डिफरन्स जो आहे तो आहे 5,100. मग हे जे एक्सेस कॅपिटल आहे गंगा आणि यमुनेचे ते आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. मग कॅश अकाउंटला बाय गंगाज कॅपिटल अकाउंट 25,100 आणि यमुनाज कॅपिटल अकाउंट 5,100. अशा पद्धतीने आपण प्रथम ॲसेट्स ट्रान्सफर केल्या. नंतर आपण लायबिलिटी ट्रान्सफर केल्या. कॅपिटल करंट अकाउंट आपण मांडून घेतले, त्याचे बॅलन्सेस मांडले. त्यानंतर ज्या ॲसेट्स रिलाईज झाल्या ते आपण मांडले. अमाऊंट आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे, अमाऊंट कॅशला ट्रान्सफर केली. त्यानंतर लायबिलिटी पेड केल्या, त्याची पण अमाऊंट आपण कॅश अकाउंटमधून पेड केली, त्याची एंट्री केली. आणि मग प्रथम रिलायझेशन अकाउंट क्लोज करून आपल्याला लॉस मिळाला आणि तो लॉस आपण पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर केला. आणि मग करंट अकाउंट आपण क्लोज करून त्याचे जे बॅलन्सेस आहे ते आपण पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर केले. आणि गोदावरी ही जी पार्टनर आहे ती इन्सॉल्वंट होती, परंतु गोदावरीचा डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स समान आल्यामुळे कुठलीही कॅपिटल डिफिशियन्सी आलेली नाही. त्यामुळे ती
पार्टनर बेअर करणार नाही. त्यानंतर गंगा आणि यमुनेचे आपण अकाउंट क्लोज केले आणि जे एक्सेस कॅपिटल आहे ते त्यांच्या कॅश अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेले आहेत आणि मग कॅश अकाउंटची टोटल केली असता ती येते 37,500. 37,500 अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडविलेला आहे.